मंडळी नमस्कार, मी उमेश पोहदरे, SRT शेतकरी, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। आज आपल्या SRT शेतीवर अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिल घनवट सर हे आज आपल्या शेतीवर आलेले आहे। ते आज आपण त्यांना इथे आल्याबरोबर आपण त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना SRT शेती करायची इच्छा आहे, तर ते तितक्या लांबून आज आपल्या शेतीवर आले आणि काय त्यांची प्रतिक्रिया आहे ते बघू। सर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा आणि आज तुम्ही आमच्या SRT शेतीला भेट दिली, तर काय तुमच्या प्रतिक्रिया येऊ शकते आमच्या SRT शेतीबद्दल? काय शेतकऱ्यांनी केलं पाहिजे केलं? माझं नाव अनिल घनवट, मी स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष आहे। हो। गेले अनेक वर्षापासून श्री चंद्रशेखरजी भडसावळे सर आहेत, यांच्या शेतावर 2-3 वेळा जाऊन आम्ही या SRT शेतीची पाहणी केली आणि याच्यातून असं लक्षात आलं की या पद्धतीमध्ये उत्पादन खर्च कमी होतो आणि याच्यासाठी डिझेल वगैरे लागतं, ज्या मशिनरी वापरावं लागतात त्याचं काही अजिबात गरज नाही आहे आणि तुमच्या शेतामध्ये पाणी साचलं तरी आपल्या पिकाचं नुकसान होत नाही, पाऊस कमी पडला तरी सुद्धा आपलं पीक तग धरून येतं, ही क्षमता याच्यामध्ये आहे। आणि याच्यामध्ये जी मुळं असतात पिकांची ती आतमध्येच कुजल्यामुळे त्याच्यामध्ये जे हवा खेळण्यासाठी आवश्यक ते एरिएशनसाठी जागा असते ती याच्यामध्ये मिळते, जमिनीचा पोत सुधारतो, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची शेती करावी माझी इच्छा आहे। या वर्षीपासून मी माझ्या शेतामध्ये SRT पद्धतीने शेती करण्यास सुरुवात करणार आहे। उमेशजीचं, चंद्रशेखर भडसावळे सरांचं यांचं मार्गदर्शन मला याच्यामध्ये मिळणारच आहे आणि मला वाटतं की भारताला आता जर आपल्याला डिझेलचं कन्झम्पशन म्हणजे डिझेलचा वापर कमी करायचा असेल आणि ते करताना सुद्धा जर शेतीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला SRT पद्धतीने शेती जाणं गरजेचं आहे। याच्यामध्ये मजुरीचा फार काही त्रास होत नाही आहे, याच्यामध्ये फक्त एक तणनाशक मारलं की तुमचं सगळं नियंत्रण होऊन जातं आणि जे हवामानाचे जे बदल होत आहेत, कधी कधी खूप उष्णता, कधी खूप जास्ती पाऊस, तर याच्यात सुद्धा सक्षमपणे तोंड देण्याची ताकद या पद्धतीच्या शेतीमध्ये आहे असं मला वाटतं, म्हणून या पद्धतीकडे मी वळतोय। बरोबर, धन्यवाद सर, तुम्ही सांगितलेले मोलाचे मार्गदर्शन खूप। तसेच आज मंडळी तुम्ही एक लक्षात घ्या, 15 दिवसा अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गुजरात मध्ये 5BTचा। प्रत्यक्षात आज त्या जे मॅडम आहे त्या मॅडम आज जे व्हायरल झालं ते आज आमच्या पदरात मिळालं, तर ते आपण त्यांची ओळख घेऊ। मॅडम आपलं नाव सांगा, कारण आम्हाला तुमचं नाव माहित नाही पण तुमचं व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे। आणि आज मी सीमा नरोडे, शेतकरी संघटनेचं काम करते शरद जोशींच्या, आणि सुरेंद्रनगरमध्ये जे कपाशी शेतकरी लावतात, आम्ही सुरेंद्रनगरला गेलो होतो आणि तिथं मला BG5चं बियाणं मिळालं, त्याचा व्हिडिओ काढला होता। त्या व्हिडिओ नंतर आम्ही गुजरातला 10 जूनला गुजरातहून महाराष्ट्रात STBT BG5चं बियाणं आणण्याचं आंदोलन केलं आणि आज यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी तालुक्यातील खडकी या गावी आमचे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटनेचे राजू झोटिंग यांच्या शेतात त्या STBT बियाण्याची लागवड केली आणि त्या लागवडी दरम्यान उमेश भाऊ आम्हाला भेटायला आलेत। तर मॅडम तुम्ही आज आमच्या शेतामध्ये आल्या, आम्ही तुम्हाला जे सांगितलं, आता आजचं टेम्परेचर आमचं कमी 46 आहे, तरी पण तुम्हाला जमिनीत आम्ही सुगंध आज दाखवला। ही सगळी कला फक्त कसं SRT शेतीची आहे आणि जमीन सुगंधी आहे म्हणजे तिच्यामध्ये ताकद आहे। हीच जर आपली जमीन सुपीक आणि त्याच्यात आपलं STBT जर लावलं तर हे अजून शेतकऱ्यांना चांगलंच होतं। तुम्ही त्याबद्दल काय सांगू? SRT शेतीबद्दल तुम्ही बघितलेल्या SRT शेतीचे जनक चंद्रशेखर भडसावळे आहेत, त्यांच्या शेतावर मी 6 वर्षापूर्वी गेले होते आणि आम्ही असंच एका कार्यक्रमात आम्ही ग्लायफोसेटचे समर्थक आहोत, ते पण ग्लायफोसेटचे समर्थक आहे, म्हणजे त्या कंपनीचे समर्थक नाही, ज्याच्यामुळं शेतकऱ्याचा खुरपणीचा खर्च वाचतो असं तंत्रज्ञानाने बी शोधून काढलं, ज्याच्यावर ग्लायफोसेट फवारल्यावर तण जळतं आणि कपाशी चांगली राहते। आम्ही याचे खरं तर पुरस्कर्ते आहोत आणि त्या निमित्ताने भडसावळे सरांची SRT शेती मी नेरुळला बघितली होती आणि काल मी त्यांचा एक कार्यक्रम आहे म्हणून मी सहज अध्यक्षांना म्हटलं त्यांना फोन करा, आपण जिथं चाललो त्याच्या आसपासच त्यांच्या शेतीचे प्रयोग चालू आहेत आणि त्या प्रयोगांदरम्यान आम्ही आता आमचा कार्यक्रम झाल्यावर तुमच्या शेतात आलो आणि आम्ही त्यांच्या शेतातला जो सुगंध पाहिला होता तसा सुगंध तुमच्या शेतात पण येतो। याचा काय होतं, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होणं म्हणजेच शेतीमालाला कमी भाव मिळाले तरी शेतकरी तग धरू शकतो, हे खरं तर SRT शेतीने दाखवून दिलंय। मंडळी 5 वर्षात SRT शेती करण्याचा जो फायदा होता तो आज मला मिळाला।
कारण हे दोन व्यक्ती आज माझ्या शेतावर आले म्हणजे माझा तर मान वाढला, पण SRT शेतकऱ्याचा सुद्धा मान आणि हे यांच्या मार्फत अजून हे आपले SRT शेतकरी जे आपण शेतकऱ्यामार्फत चालवलेली चळवळ आहे ही अजून कितीतरी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुमच्या दोघांचे मी मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद.